नमस्कार, सी न्यूज भारत में आपका एक बार फिर से स्वागत है। महाराष्ट्र नवनिर्माण सेना ने नासिक शहर के नागरिकों की बुनियादी जरूरतों को पूरा करने के लिए घंटा बजाओ आंदोलन शुरू किया। मांगे नहीं मानी गई तो आगे होने वाले किसी भी सार्वजनिक विरोध प्रदर्शन के लिए संबंधित विभाग एवं अधिकारी जिम्मेदार होने की चेतावनी मानसे की ओर से दी गई है। महाराष्ट्र नवनिर्माण सेना ने शहर की सभी सड़कों पर गड्ढों की मरम्मत शीघ्र एवं गुणवत्तापूर्ण तरीके से की जाए, जैसी तमाम बुनियादी सुविधाओं को तत्काल मंजूरी दी जाने की मांग की है। महानगरपालिका समोर आम्ही घंटानाद सुरू केलाय, कारण हे नाशिक शहर माननीय मुख्यमंत्री महोदय देवेंद्र फडणवीस साहेबांनी 9 वर्षापूर्वी दत्तक घेतलेलं होतं आणि या नाशिकच्या सगळ्या समस्या सोडू, परंतु आजची परिस्थिती अतिशय वाईट आहे। आम्ही विरोधाला विरोध करत नाहीये, विरोधक म्हणून बोलत नाही, परंतु या नाशिक महापालिकेच्या 28 समस्या आम्ही इथं दिलेल्या आहेत, तुम्हाला देतो आम्ही त्या। कारण या नाशिक शहराला अगदी थोडक्यात सांगतो, नाशिक शहराला प्यायला पाणी नाही हो। लोक मोर्चे काढतायत, अंडा मोर्चे काढतायत, आंदोलने करतायत, टँकरने विकत पाणी घेतायत, त्याच्यापेक्षा काय वाईट परिस्थिती असणार हो। या शहरातले खड्डे बुजवले जात नाही। आम्ही आयुक्त मॅडमला वेळोवेळी निवेदन दिले, ते आमचा कधीच विचार करत नाही, त्यांना वाटलं येतात जातात। आज त्यांचा निषेध आहे या सरकारचा आणि मॅडमचा, महापालिकेच्या आणि सिंहस्थ कुंभमेळ्यातले जेवढे अधिकारी आहेत त्यांचा निषेध आहे। सिंहस्थ कुंभमेळा 1.5 वर्षावर आलाय, एक तरी काम सुरू आहे का तुम्हीच सांगा पत्रकार बंधूंनो। गोदावरी, वालदेवी, दारणा, नंदिनी या नद्या प्रदूषण मुक्त व्हाव्या, अनेक वर्षापासून अनेक संघटना NGO काम करतायत, एकही वेळा ऐकलं जात नाही, काही ऐकलं जात नाही। लोकांना पाणी देती नाही, रस्ते देती नाही, लाईट देती नाही, स्ट्रीट लाईट देती नाही, ड्रेनेज देत नाही, पाणी देत नाही। मग काय करता तुम्ही? 1200 कोटी रुपये इथं GSTचे येतात या महापालिकेला, आणि मग पैसे जातात कुठं? जर काम होत नाही तर जनता कर भरते, ते पैसे कुठे जातात? लोकांना सुविधा देणार आहे का नाही? सिंहस्थ कुंभमेळ्याचं नाव सांगून सिंहस्थ कुंभमेळा मेळा म्हणतात, आणि शेतकऱ्यांचे सुद्धा ज्या जमिनी गेल्यात सिंहस्थ करण्याच्या जागा त्यांना पैसे देत नाही। खरं तर 500 एकरची मागणी केली आहे साधू संतांनी। आम्ही 26 आखाडे फिरलो, सगळे पदाधिकारी 26 आखाड्यामध्ये सगळे साधू संत इतके नाराज आहे, इतके बोलले, पण ते म्हणे आम्ही ओपन बोलू शकत नाही, भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे, ते आम्हाला त्रास देतील। अहो साधू संत सुद्धा घाबरायला लागले। या देशामध्ये प्रत्येक माणूस भयभीत झालेला आहे, आणि हे सरकार सांगायचं भ्रष्टाचार मुक्त देश, भयमुक्त देश। अरे कसला भ्रष्टाचार मुक्त देश आणि भयमुक्त देश? अरे इतके लोक घाबरू नये। या महिला सुद्धा रस्त्याने चालायला घाबरतात। किती बलात्कार, चोऱ्या, माऱ्या, खून, दरोडे काय चाललंय नाशिक मध्ये, आणि त्यांना जाग आणण्यासाठी आज आम्ही घंटानाद केलाय। हे म्हणून त्यांचा निषेध आहे, त्यांचा निषेध करतोय आम्ही। या निषेधासाठी आणि 28 मागण्या जर मान्य झाल्या नाही, आम्ही वेगवेगळे आंदोलन शांततेच्या मार्गाने करणार आहे, त्यांना आम्हाला लोकशाही मार्गाने करणार आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना लिहिली, घटनेचे अधिकार दिले, त्या अधिकाराने आम्ही आंदोलन करणार आहे आणि त्यांचा निषेध करणार। जय श्री राम। नाशिक से सी न्यूज संवाददाता प्रकाश की रिपोर्ट। फिलहाल के लिए इस खास रिपोर्ट में बस इतना ही। देश दुनिया की तमाम बड़ी खबरों को जानने के लिए जुड़े रहें सी न्यूज भारत के साथ। हर खबर आपके साथ, आपके हाथ।